ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धै वन्दे तद्गुणलब्धै वन्दे तद्गुणलब्धै। जे बोलो अनंतानंद सिद्ध परमेष्ठी भगवान की ಎರಡು ಹಸ್ತ ಮೇಲೆ ಮಾಡಬೇಕು। जे बोलो देवादिदेव प्रथम तीर्थंकर आदि विदाता आदिनाथ भगवान की। जे बोलो देवादिदेव एक श्री शांतिनाथ भगवान की। अंतिम तीर्थंकर शासन नायक श्री महावीर स्वामी भगवान की। चारित्र चक्रवर्ती मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक योगींद्र चूड़ामणि गुरुनाम गुरु समाधि सम्राट प्रथमाचार्य शांति सागर मुनि महाराज की। आचार्य शताब्दी महामहोत्सव की। पूज्य आचार्य भगवान जिनसेन मुनि महाराज की। धर्मश्री बंधू आत्मन, आज आपण सगळे आचार्य शताब्दी महामहोत्सवाच्या सुरुवात करून कमीत कमी 8 दिवस होत आले। दसऱ्याच्या दिवशी आपण समडोळी नगरी ही दिवाळी आणि दसरा एकदमच करून टाकला तुम्ही। कारण लक्षद्वीपाच्या द्वारे लक्षदिव्यांच्या द्वारे ही समडोळी नगरी तुम्ही उजळून टाकली। कारण त्याच्या पूर्वी 100 वर्षापूर्वी दिगंबर परंपरा चालवणारे आचार्य इथून जन्माला आलेले। जन्म श्रावक अवस्थेतला येडगुडला घेतला असेल, जीवन चालवलं असेल भोजमध्ये, मुनीचा घेतला त्यांनी यर्नाळमध्ये, परंतु आचार्य बनून जन्म घेणारे समडोळीमध्ये। म्हणून आचार्य शताब्दी महामहोत्सव समडोळीमधून चालू करत आहात। धर्मश्री बंधू आत्मन, एक प्रसंग आठवतो शांतीसागर महाराजांचा। काल आम्ही चौगुले जे आमचे शांतीसागर महाराजांची जीवनी लिहिली, चंद्रकांतजी चौगुले आलेत तिकडं, आहेत का तिकडे? त्यांनी सुंदर अशा प्रकारची शांतीसागर महाराजांची जीवनी लिहिली। त्यांनी सांगत असताना, आणि मी नातेपुते साईडमध्ये जरा जास्त जात असतो, त्यामुळे हे अकलूजवाले वगैरे सगळे मला ओळखतात, सन्मती सेवा दलवाले। हां, तर हे आम्ही तिकडे गेले असताना एक वयोवृद्ध श्रावक म्हणले, आमचे आजोबा सांगत होते स्वामीजी, शांतीसागर महाराजांच्या आचार्य पदाच्या वेळेस समडोळीतील सगळे जैन अजैन सगळे लोक शालिनी मळ्यामध्ये उपस्थित झालेले। कारण वीरसागर आणि नेमिसागर महाराजांची मुनी दीक्षा चालू होती, आणि मुनी दीक्षा चालू असताना मुनी पदाचे संस्कार झाले। मग सगळ्या श्रावकांना आणि मुनी संघाने म्हणले की मुनी संघाचे अधिनायक कोण असतात? मुनी संघाचे अधिनायक तर आचार्य। मग आजपासून ह्या मुनी संघाचे अधिनायक कोण झाले? चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतीसागर महाराज झाले, असं त्यांनी म्हणलं। आणि म्हणले मग आचार्य महाराज बघा, तिकडे मुनी महाराज पाट्यावरती बसलेत, आम्ही सगळे खुर्चीवरती बसलोय, चेअरवरती बसलोय। आचार्य महाराज कुठे बसलेत? सिंहासन, म्हणजे आचार्यांना सिंहासन शोभा देत असतं। मग त्यावेळी सिंहासन कसं करायचं? तर म्हणले नांदणीला जवळच जिनसेन मठ आहे। मग अकलूजवाले आणि पंढरपूर आणि दहिगाववाले हे सगळे गेले नांदणीला, आणि तिथं भट्टारक महाराज बसलेले। त्यांनी म्हणले माझ्याकडे तर एकच सिंहासन आहे आणि ते गुरुपीठ आहे, कसं द्यायचं? पण शांतीसागर महाराजांच्यावरची भक्ती होती म्हणताना, बघा तुम्ही लोक पण म्हणता की जेवायचं ताट द्यावं पण बसायचं पाठ, तरी पण शांतीसागर महाराजांच्या स्वतःचं सिंहासन त्यांनी दिलं। आणि त्या सिंहासनावरती सगळ्यात पहिला शांतीसागर महाराज जी बसले, त्यावेळी एकच सिंहासन होतं। आज शांतीसागर महाराजांच्या कृपेने नांदणी मठामध्ये 18 सिंहासन आहेत। धर्मश्री बंधू आत्मन, सांगण्याचं तात्पर्य एवढं की शांतीसागर महाराजांचा आशीर्वाद फार फार चांगल्या प्रकारे फलित झालेला आहे। धर्मश्री बंधू आत्मन, पूर्वीच्या सगळ्याच व्यक्तांनी पंत संत ह्या सगळ्याच गोष्टींवरती बोलून मला विषयच शिल्लक ठेवला नाही। मग बोलायचं काय? आणि तुम्ही सगळेजण म्हणणार नांदणी स्वामीಗಳು ಬಂದ್ರು ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕುಂದ್ರು ಎಲ್ಲಾರ ಬಗ್ಗೆ ಒಂದೊಂದು ಸ್ವಾಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಹೇಳ್ರು ತಾವು ನುಸ್ತೆ ಚಪ್ಪಾಳೆ ಭಾಷೆ ಹಾದ್ರು ಹಂಗೆ ಬ್ಯಾಡ್ ಅಂತಾನ ನಾನು ಶಾಂತಿಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೆನೆಸಬೇಕಾಗಿದ್ರೆ
ಅವ್ರ ಫೋಟೋ, ಅವ್ರ ಚಿತ್ರ, ಚಿತ್ರ ಇದರದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ನೆನೆಸಬಾರ್ದು, ಅವ್ರ ಚಾರಿತ್ರದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ನೆನೆಸಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಶಾಂತಿಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ನೋಡ್ರಿ, ಅವಾಗ ಅವ್ರ ಆಚಾರ್ಯ ಆಗಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲೇ ಇಂಥ ಪ್ರಭಾವಶಾಲಿ ಮುನಿಗಳು, ಆಚಾರ್ಯಗಳು ಯಾರು ಇಲ್ಲಾಗಿದ್ರು. ಈ ತರ ಚಾರಿತ್ರದ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ನಾರು ಮುನಿಗಳೇ ಇಲ್ಲಾಗಿದ್ರು. ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ಅವ್ರ ನಾ ಏನ್ ಹೇಳ್ತೇನೆ ಹಾಗೆ ನಡಿಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು, नडीतिತ್ತಲ್ವಾ. मी काय सांगतोय तेच चाललं पाहिजे असं जर शांतीसागर महाराज बोलले असते तरी चाललं असतं, सगळे त्याचप्रमाणे वागले असते की नाही. परंतु शांतीसागर महाराजजी तसं म्हणले नाहीत. शांतीसागर महाराजजी काय म्हणले, माझ्याप्रमाणे धर्म चालत नाही, आगम प्रमाणे धर्म चालतो. पूर्वापार पासून जी परंपरा चालत आलेली आहे तीच परंपरा पुढे राहील, याच्यात मी कोणत्याही प्रकारचं बदल करणार नाही, असं स्वतः शांतीसागर महाराजांनी सांगितलेलं. आजपर्यंत जिथं जिथं शांतीसागर महाराज गेले तिथे तिथं दोन भाग झाले नाहीत, तिथे तिथं धर्माची गंगा वाहिली बंधू. आजपर्यंत दक्षिणमध्ये तर त्यांनी प्रभावना केलीच. दक्षिणमध्ये पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक हे सगळं फिरून प्रभावना केली. श्रवणबेळगोळ पर्यंत जाऊन श्रवणबेळगोळ मधनं विहार करून येऊन 1925 ला कोल्हापूर मठामध्ये स्वामीजी होते आणि कोल्हापूर मठामधून स्वामीजी सांगितले की मी 1926 ला नांदणीला चतुर्मासला येणार आहे. आणि धर्मश्री बंधू असंच त्यांनी उत्तरेत पण विहार केलं आणि उत्तरेत विहार केले. महाराजींना पण माहित आहे, ज्ञानमती अम्मानेही सांगितलं, उत्तरेत जरी त्यांनी विहार करत असले तर तिथे ज्या मंदिरात जी व्यवस्था चालू होती त्या व्यवस्थेला त्यांनी कधीही धक्का लावलेला नाही. इथे जी व्यवस्था चालू आहे ती इथंच व्यवस्था चालू असू दे. माझी सगळ्याच मुनिराजांना कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्र आणि या कर्नाटक प्रांतामध्ये जी मंदिराची परंपरा चालू आहे, कृपया करून त्या मंदिराच्या परंपरेमध्ये कोणीही छेडछाड करू नये. जी पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आहे तीच चालू ठेवावी आणि त्याचं रक्षण करणारे तुम्ही सगळे श्रावक आहात. धर्मश्रीबंधू आत्मान मला हेच सांगायचं आहे. त्यांनी रावसाहेब पाटील सांगून गेले, वर बसतात खाली बसतात. वर बसला खाली बसला, भगवंतांच्या जवळ बसून आगम पद्धतीनं नोपी वळला तरच फळ आहे. जिथं तुम्ही क्रोध सगळं विसरून जिनेंद्र भगवंतांचं अर्चन करायला जायला पाहिजे, तिथं पंतवाद आणि संतवाद घेऊन जाणारे सम्यक्त्वी नाही तर मिथ्यात्वी आहेत. सम्यत्व जर मनामध्ये पाहिजे असेल, शांतीसागरानं जगायचं असेल, भगवानांच्या प्रतिमेकडे बघून जिनगुण संपत्तीची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर मंदिरामध्ये जाऊन पंतवाद आणि संतवाद न करता चालत आलेल्या परंपरेनुसार आपण जिन प्रतिमाचं पूजन, अभिषेक या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. धर्मश्री बंधु आत्मन, शांतीसागर महाराज कभी कुटे छेड़ले नहीं. ज्ञानमती माता जी हमको बता रही थी, एक बार एक विद्वान जो थे आचार्य महाराज जी के दर्शन के लिए नहीं आ रहे थे. उनका नाम मेरे को नहीं पता है स्वामी जी, लेकिन वहां पे जब उत्तर में गए थे तो बड़े बड़े विद्वान आचार्य सिंह के पास आते थे, लेकिन वो नहीं आते थे. लेकिन एक दिन ऐसे ही परीक्षा के लिए वो आ गए जो अपने परंपरा से बिल्कुल भी अलग थे. लेकिन जगन मोहन लाल जो आचार्य महाराज जी की ये परंपरा को नहीं मानते थे, लेकिन उस दिन जो आचार्य महाराज के दर्शन के लिए आए, उनकी चर्या देखी और बोले कि महावीर के बाद कुंद कुंद के बाद यदि निर्वात चर्या चालू रखी तो आचार्य शांति सागर जी ने चालू रखी है. धर्मस्नेह आत्मन, कारण शांती सागरजी महाराज बदल करत नव्हते, परंपरेला धरून जात होते. तुमच्या सगळ्यांना एकच काम करायचं आहे. आजच्या या आचार्य शताब्दी महोत्सवाला तुम्ही सगळे लोक येऊन बसलेले आहात. आपल्या मंदिरामध्ये कोणतेही मुनी येऊ देत, आरिका येऊ देत, शुल्लक येऊ देत, शुल्लिका येऊ देत, सगळ्यांचा यथायोग्य सन्मान, आहार सगळं करवा. परंतु जी परंपरा चालत आलेली परंपरा मंदिराची जी आहे, जी अभिषेकाची पद्धती आहे, ती त्याच पद्धतीने चालू ठेवा. मी जरी तिथे येऊन सांगितलं हे बंद करा आणि हे चालू करा, तरी माझं देखील तुम्ही अजिबात ऐकू नका. जी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे तीच परंपरा तुम्ही चालू ठेवा. कारण आज आम्ही उरलोय मुठभर. किती उरलोय? मुठभर. वाळू सारखं आहे. वाळू मुठीत धरलं तर राहू शकतं का? हळूहळू सरकून जायला लागलेला आहे. आता या मुठभरीतून आपण किती उरणार आहे याची संकल्पना आपल्याला नाही आहे. आपण सगळं हे करायला लागलोय. ಅಲ್ಲಿ ದೀಪ ಬೆಳಗಬಾರದು, ಅಲ್ಲಿ ಉಂಡಿ ಬೆಳಗಬಾರದು, ಅಲ್ಲಿ ಹೂವ ಏರಿಸಬಾರದು, ಹಾಲು ಹಾಕಬಾರದು. ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಮಾಡಿ 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 ನೀವು ಎಲ್ಲ ಜಗಳಾಡ್ಕೋತ ಕೂತೀರಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲ
ಹುಡುಗರು ಏನ್ ಮಾಡ್ಕದಾರು, ಗಣಪತಿ ಮುಂದೆ ಡಾಲ್ಬಿ ಮುಂದೆ ಕುಣಿಕದಾರು. ಇದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ತಿಳ್ಕೊರಿ ಎಲ್ಲಾರು. ಆ ಹುಡುಗರ್ಗ್ ಮತ್ತೆ ಬಸ್ತಿ ತಕ ತಗೊಂಡ್ ಬಗೋದಿತ್ರ ನೀವು ಜಗಾಡೋದು ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬಸ್ತಿ ತಕ ಬರ್ತಾರ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ निम कडे बरांगिल्ला. तुमच्याकडे जर ते परत याव असेल, तुम्हाला वाटत असेल तर मंदिरामध्ये सुखा समाधान राहायला शिका. कारण जिथं सुख शांती असतं तिथं जायला बघतात, जिथं वाद विवाद नाही तिथं जायला बघतात. आणि जर युवा पिढी मंदिराकडे आली नसेल तर पुढे धर्म कसं चालणार बंधू? या सूक्ष्म गोष्टींचा विचार करा, येणाऱ्या पिढीचा विचार करा. इथे सगळे श्रावक बसलेले आहेत, तुम्ही पूजा पद्धती सगळे करता, बिचारे श्रावकांना मध्ये कमिटीमध्ये पण भेद करून जातं. अशा कोणत्याही प्रकारचा भेद न होता एक संघ जैन समाज. चतुर्थ पंचम भेद तर लांबच आहे, ते तर भेद ठेवूच नका म्हणतो मी. धर्मस्नेही बंधू आत्मा, आज इथे सगळे सिंहासनावरती भट्टारक, इथे सगळे खुर्चीवरती भट्टारक बसलेले, सगळे दक्षिण मधले. दादांनी कौतुक केलं सगळ्या भट्टारकांचं की मुनी एका ठिकाणी येतात का नाही माहिती नाही, पण आमचे सगळे भट्टारक एका मंचावर येत असतात आणि ते इथून पुढेही येतच राहणार. कारण या सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे माहितीये का, की जैन धर्म एक संघ राहावा. कारण आम्ही अयोध्येला पण गेलेलो, अयोध्येला माताजींच्या चरणामध्येही गेलेलो, तिथून आज जिनसेन महाराजांच्या चरणामध्ये आलो. उद्या धर्म संमेलन मंदिरच्या रक्षणासाठी आणि कुठं जायला लागलं तरी पण भट्टारक लोक सगळीकडे जायला तयार होतात. त्या पद्धतीनं तुम्ही सगळे श्रावक पण एक संघ राहून जिन धर्माची रक्षा करायचं बेडा उचलला पाहिजे. आणि येणारी युवा पिढी, मंदिरात कोणत्या प्रकारचं वाद विवाद होतंय ते सगळं वाद विवाद होऊ दे, त्याच्याकडे तुम्ही लक्षच देऊ नका. परंतु जिनेंद्र भगवंतांच्या सोबत जोडून राहा. कारण आचार्य महाराज निर्ग्रंथ बनले तर अरहंत बनण्याचा मार्ग मिळाला. निर्ग्रंथ के बिना अरहंत नहीं बन सकते. स्वामीजी म्हणले, आपले कोल्हापूरचे स्वामीजी काय म्हणले, संयम के बिना मोक्ष नहीं होता. विदाउट दीक्षा नो मोक्षा, विदाउट दीक्षा नो मोक्षा. फक्त दीक्षा घेऊनच कल्याण होते असं नाही, तर दीक्षा घेतल्याबरोबर शांती सागरांच्या सारखं जीवन जगलं तरच कल्याण होणार आहे. धर्मस्नेही बंधू आत्मन, शांती सागरांच्या विचाराला धरून जाणं फार गरजेचं आहे. पूज्य आचार्य महाराजजी आपल्यामध्ये शब्द ठेवणार आहेत. धर्मस्नेही बंधू आत्मन, मी तर काही समडोळीचाच आहे. कुठला आहे? समडोळीच आहे. कारण आचार्य शताब्दी पहा, मी आल्यानंतर म्हणजे मी येऊन 5 वर्ष होत आली. माझं एक सौभाग्य म्हणतो की आचार्य शांतीसागर महाराजांचा दीक्षा शताब्दी महोत्सव बघायला मिळालं. आचार्य शांतीसागर महाराजांचा आचार्यपद शताब्दी महोत्सव बघायला मिळालं. आणि पुढचंही सर्व काही त्यांचा गुण गौरव गायला मिळू दे, हीच मंगल भावना आहे. आणि समडोळीचं नातं आणि नांदणीचं नातं फार जुनं आहे. अशाच प्रकारे सांभाळून ठेवणं तुमचं कर्तव्य आहे. धर्मस्नेही बंधू आत्मन, समडोळी ही आम्ही नांदणी मठापेक्षा वेगळं